काहीच एक लेटेस्ट न्यूज आहे आता यूट्यूब रिलेटेड, की जर तुम्ही आता यूट्यूब एक नवीन यूट्यूब चॅनल ओपन करताय आणि यूट्यूबमध्ये ब्लॉग्स आणि व्हिडिओज टाकायचा विचार करता आणि चॅनल स्टार्ट केला आहे, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे की पुढे म्हणजे 1 फेब्रुवारी 2027 पासून यूट्यूबचे जे एलिजिबिलिटी रिक्वायरमेंटचा जो क्रायटेरिया आहे तो चेंज होणार आहे आणि मॉनिटायझेशनसाठी A few inches later. 1 फेब्रुवारी नंतर तो क्रायटेरिया आहे तो असा होणार आहे की तुमचे जे सबस्क्रायबर आहेत ते तेवढेच राहतील, पण म्हणजे ते सबस्क्रायबर जो काउंट आहे तो चेंज नाही होणार आहे, पण तुमचा जो वॉच आवर्स आणि जो व्ह्यूजचा शॉर्ट्स व्ह्यूजचा तो क्रायटेरिया तो चेंज होणार आहे. आणि तुम्हाला आता म्हणजे 1 फेब्रुवारी नंतर 1 फेब्रुवारीपासूनच म्हणजे मला बोलायचं की 1 फेब्रुवारीपासूनच तुम्हाला जो नवीन क्रायटेरिया आहे की 8,000 टोटल वॉच आवर्स 1,000 सबस्क्रायबर सोबत आणि किंवा 10-20 मिलियन शॉर्ट व्ह्यूज, जे पहिले आधी होते 4,000 वॉच आवर्स आणि 10 मिलियन व्ह्यूज, 1,000 सबस्क्रायबर्स जर तुम्ही केलात तर तो टोटली पूर्ण हा जो यूट्यूबचा जो मॉनिटायझेशन आणि मॉनिटायझेशनचा जो एक गेम आहे तो पूर्ण चेंज झाला आहे, बिकॉज हे जे नवीन पॉलिसी अपडेट आले आहेत त्यामुळे हे खूप जे क्रायटेरिया आहे तो 8,000 वॉच आवर्सचा जो क्रायटेरिया आहे तो खूप कठीण होणार आहे कंप्लीट करण्यासाठी. तर जर तुम्ही आत्ता तुम्ही जर नवीन चॅनल ओपन करताय आणि जर तुम्ही विचार करताय की मी नवीन चॅनल बनवीन, और तुम्ही नवीन चॅनल बनवलंय, तर ही गोष्ट डोक्यात ठेवा की तुम्ही जर तो क्रायटेरिया तुम्ही नवीन चॅनल बनवल्यानंतर पण जो क्रायटेरिया आहे 4,000 वॉच आवर्सचा, तर तुम्ही 1 फेब्रुवारीच्या आतमध्ये पर्यंत कंप्लीट केला तर तुमचा मॉनिटाईज होऊन जाईल चॅनल. जर तुम्ही 1 फेब्रुवारी 30 जानेवारीच्या नंतर 30 जानेवारीच्या म्हणजे 1 फेब्रुवारी जर लागला तर तुमचा तो जेवढे तुम्ही जे वॉच आवर्स केलेले आणि ते सगळे म्हणजे तुम्ही जर 3,900 वॉच आवर्स पण केले असतील आणि जर तुमचा जो 31 जानेवारीचा 1 फेब्रुवारी झाला तर तुमचा जो क्रायटेरिया आहे तो डायरेक्ट 4,000चा 8,000 होत आहे. सो हे लक्षात ठेवूनच जर तुम्ही त्याच्या क्लोज असाल और किंवा तुम्ही नवीन चॅनल पण बनवता तर हे ध्यानात ठेवून डोक्यात ठेवूनच तुम्ही व्हिडिओज बनवायला चालू करा, कारण की 8,000 वॉच आवर्स करणं हे खूप कठीण काम आहे. सो हे गोष्ट ध्यानात ठेवून आता यूट्यूबचा जो व्हिडिओज आहेत आणि जे शॉर्ट व्हिडिओज आहेत ते बनवा. बाकी जर एंटरटेनमेंट पर्पजसाठी फक्त बनवत असाल तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, पण बाकी जर तुम्ही मॉनिटायझेशनसाठी बनवताय तर मग हे खूप कठीण होऊन जाणार आहे. ही जी गोष्ट आहे ती तुम्ही डोक्यात ठेवूनच तुमचे नेक्स्ट प्लॅन करा आणि ऑल द बेस्ट टू ऑल.